आता गाईज व्हेरी गुड मॉर्निंग आणि उज्जैन सिरीजच्या पार्ट 3 मध्ये सर्वांचं स्वागत आहे। आणि आज आम्ही उज्जैन वरून ओमकारेश्वरला निघालोय। सकाळी 6:20 ची आमची आता ही बस आहे बघा, ही ट्रॅव्हल्स आहे। मागे सगळे थांबलेत बघा, बॅग्स वगैरे आता टाकतात आतमध्ये आणि ही उज्जैनला पोहोचणार 10 वाजता। ही शिप्रा नदी आणि हे समोर दिसतंय ते मेन मंदिर आहे इकडचं। हे शिखर दिसतंय ते छोटं, हे मेन मंदिर आहे। गाइस फायनली आता आम्ही ओमकारेश्वरला पोहोचलो आहोत। ओमकारेश्वरचा बस स्टँड आहे पूर्ण मागे आणि आपली बस इथे उभी आहे। आणि एकदम आणि तुम्हाला मी सांगतो आमचा बसचा एक्सपिरियन्स एवढा खराब होता, म्हणजे सगळ्याच प्रवाशांचा खराब होता बसचा एक्सपिरियन्स। आणि खूप हेक्टिक झालं आम्हाला। ऍक्च्युली आता बरोबर 11:30 वाजलेले आहेत आणि 4 ते 5 तास आम्हाला लागले इथपर्यंत पोहोचायला। रस्ता खूप असा सगळा डोंगरातूनच आहे। आणि मेन सीन काय झाला, आम्ही रेड बस वरून बस बुक केलेली सकाळी 6:20 ठीक आहे। आणि अजून एक बस होती ती 6:40 ची होती। तर मग आम्ही 6:20 ला बरोबर पोहोचलो, ठीक आहे। मग त्यानंतर तिथे असा सीन होता की सीट्स वगैरे त्यांच्या काय फुल झाल्या नाही बुकिंग, म्हणून त्यामुळे त्यांनी कशी आयडिया केली की 6:20 आणि 6:40 चे सगळे पॅसेंजर एकत्र करून टाकले। मग त्यामुळे सगळ्या पब्लिकचं नुसतं तिकीट बुकिंग वरून पूर्ण सीट नंबर वरून सगळंच पूर्ण बिघडलं। मग सगळी काय नुसती भांडणच होती पूर्ण बसमध्ये, पूर्ण या ट्रॅव्हलिंग मध्ये एवढं हेक्टिक झाला ना प्रवास। तर म्हणून मी तुम्हाला सांगतो गाईस की बघा, ही जी ईगल ट्रॅव्हल्स दिसत आहे ना, त्याच्याने अजिबात तुम्ही कधीच लाईफ मध्ये बुकिंग करू नका, समजलं। दुसरी कोणती पण ट्रॅव्हल्स बघा, कारण की भरपूर ऑप्शन असतात उज्जैन वरून ओमकारेश्वरला येण्यासाठी। तर आता आम्ही इथून आपल्या हॉटेलवरती जाणार आहे। आता आम्ही आमच्या हॉटेलला पोहोचलो आहोत। हे मान्यवर हॉटेल आहे आणि ऑटोवाल्याने फक्त 10 रुपीज पर हेड असे पैसे घेतलेले आहेत। एक 5 मिनिटं लागतात फक्त ओमकारेश्वर स्टँड वरून हॉटेलला पोहोचायला। आणि हे बघा प्राईम लोकेशन एकदम मेन रोड वरतीच आहे हॉटेल, खूप असं आतमध्ये गल्ली वगैरे नाहीये। आम्ही 6 जण आहोत म्हणून त्यांनी 60 रुपीज घेतले। आता हॉटेलमध्ये जातो, चेक इन करतो आणि मग तुम्हाला रूम टूर देतो कशी आहे रूम ती बघ। फ्रेश वगैरे होऊन आम्ही सर्वजण खाली आलेलो आहेत। हे मागे बघा, हे आपलं हॉटेल आहे आणि रिक्षा वगैरे पण आलेली आहे। आणि आता बघू, आता थोडंसं आम्ही जेवण वगैरे करून मग इकडचे जे मेन स्पॉट्स आहेत आता तिकडे जाणार आहोत। तर त्या अगोदर पहिला आम्ही आता जेवण करायला निघालोय। प्रसादम रेस्टॉरंट मध्ये आलेलो आहे जेवण करायला। आणि आम्ही इथे असे बऱ्याच लोकांना विचारलं आणि स्पेशली आमच्या ड्रायव्हरने पण आम्हाला असंच रेफर केलं की तुम्हाला सगळ्यात बेस्ट रेस्टॉरंट मध्ये घेऊन जातो। फक्त 5 ते 10 मिनिटं लागले।
इथे पोहोचलेलो आहोत ओंकारेश्वर मंदिरच्या इकडे। आणि हे बघा, हे मागे सगळा परिसर आहे। आणि हे बघा किती मस्त वाटतंय, आजूबाजूचा परिसर बघा किती छान आहे। हा असा ब्रिज आहे इकडे, आपण चालत सुद्धा मंदिरात जाऊ शकतो। ते समोर दिसत आहे तुम्हाला, ते मेन मंदिर आहे। आणि खाली बघा नर्मदा नदी आहे आणि सध्या पाणी एवढं काहीच नाहीये, म्हणून हे बोटी वगैरे चालू आहेत। आपल्याकडे दोन ऑप्शन असतात, तुम्ही बोटीने सुद्धा जाऊ शकता किंवा तुम्ही असं आमच्यासारखं या ब्रिज वरून सुद्धा येऊ शकता। आणि समोरच मंदिर आहे आणि पूर्ण माझी फॅमिली आहे आणि एकदम असं मस्त वाटतंय। ते तुम्हाला समोर दिसत आहे ते स्टॅच्यू, ते शंकराचार्य महाराजांचं आहे। आता सध्या म्हणजे आम्हाला एवढं चांगलं क्लायमेट भेटलेलं आहे, ऊन वगैरे आहे, कारण की आता गेले 2-3 दिवस उज्जैन मध्ये खूप पाऊसच होता कंटिन्यू। आणि आता एकदम मस्त वातावरण वगैरे आम्हाला भेटलेलं आहे, तर एकदम फिरायला पण असं छान वाटतं। हे बघा सगळे इथे असं मार्केटच आहे आणि मागून बघा सगळे जण चालतात, शुभांगी, गुड्डू, विशाल, आई। गाडी दिसली का तुम्हाला? ते बघा पुढे, ते बघा एकटेच चालले बघा, ते नेहमी ते तसेच करतात, कुठे जरी गेलो ना तरी डॅडी सगळ्यात पुढे असतात चालत। आम्ही ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग प्रवेशद्वार इथे आता पोहोचलेलो आहोत। तर गाईस गर्दी बघा, भरपूर गर्दी आहे आणि आम्ही आता सगळेजण लाईनीमध्ये थांबलेलो आहोत। हे बघा काहीच दर्शन वगैरे घेऊन आता आम्ही आलेलो आहोत। थोडा वेळ लागला दर्शन घ्यायला, पण दर्शन वगैरे सर्व व्यवस्थित झालं। आणि आता इथून आम्ही दुसऱ्या स्पॉटला जाणार आहोत, खाली निघालोय। आणि गरम खूप झालंय गाईस सर्वांना, त्यामुळे बघा सर्वजण लिंबू सरबत, लिंबू सोडा वगैरे आता पित आहेत। आणि आता आम्ही बोटीने पलीकडे जाणार आहेत, कारण की येताना आम्ही वॉकिंग आलो होतो, आता बोटीने एक्सपिरियन्स कसा होतोय आता बघूयात। तर गाईज आता आम्ही खाली आलोय, हे बघा किती छान वाटतंय। ममलेश्वर ज्योतिर्लिंगचं महत्व असं आहे की ओंकारेश्वर आणि ममलेश्वर ज्योतिर्लिंग हे एकच आहे। जेव्हा आता आपण तुम्ही बघितलं असेल की आपण बोटीमधून नदीच्या पलीकडे आलो, म्हणजे या साईडला आलो जिथे आपण आता आहोत। तर पूर्वीच्या काळामध्ये कसं होतं, ब्रिज वगैरे काहीच नव्हते आणि नदीचं पाणी वगैरे भरपूर भरायचं। तर अशामुळे काय व्हायचं की लोकांना नदी क्रॉस करून पलीकडे जाऊ शकत नव्हते। तर अशा वेळेस लोक काय करायचे की ममलेश्वर ज्योतिर्लिंगचं दर्शन घ्यायचे, म्हणजे ह्याचं दर्शन घेतलं म्हणजे तुम्ही ओंकारेश्वरचं दर्शन घेतल्यासारखं होतं। मी श्री कुबेर भंडारी मंदिरच्या इकडे आलेलो आहोत
एक 5 मिनिटाचा फक्त डिस्टन्स आहे ममलेश्वर वरून. हे बघा मंदिराचा परिसर आहे आणि इकडे आहे मंदिर आहे. मंदिराच्या जस्ट समोर आलात ना तर इकडे दिसते हा खूप मोठा डॅम आहे. तर आम्ही आता सर्व डॅम बघायला आलोय. हे बघा भरपूर मोठा डॅम आहे. व्हेरी गुड मॉर्निंग गाईज. डे 2 फ्रॉम ओंकारेश्वर. आणि आता आम्ही हॉटेलमधून जस्ट आता चेकआउट वगैरे केलेला आहे आणि आता आम्ही इंदोरला जाणार आहोत, इंदोर रेल्वे स्टेशनला. कारण की तिकडून आमची ट्रेन आहे. विशाल आणि गुड्डू त्यांची 4:30ची ट्रेन आहे, ते पुण्याला जातील आणि आमची 5:30ची ट्रेन आहे. इथून डिस्टन्स अराउंड 80 किलोमीटर्सचा डिस्टन्स आहे आमच्या हॉटेलपासून. आमचं हॉटेल मेन ओंकारेश्वर रोडलाच आहे. 80 किलोमीटर जाण्यासाठी आम्हाला 2 ते 2.5 तास लागणार आहेत. ठीक आहे, तर आपण आता भेटू ऑन द वे. गाईज आता जस्ट आम्ही इंदोर जंक्शन रेल्वे स्टेशनला पोहोचलेलो आहोत आणि 80 किलोमीटरचा डिस्टन्स होता फ्रॉम ओंकारेश्वर. आणि त्या 80 किलोमीटरसाठी आम्हाला 4 तास लागले, कारण की रस्त्यामध्ये भरपूर कामं वगैरे चालू होती आणि ट्रॅफिक वगैरे पण भरपूर होतं. तेव्हा तुम्ही एकटे असाल तर ओंकारेश्वर बस स्टँडवरून, जसं की लास्ट ब्लॉगमध्ये लास्ट पार्टमध्ये तुम्ही बघितलं असाल आम्ही ट्रॅव्हल्सने आलेलो, तसंही येऊ शकता. पण ट्रॅव्हल्स इथे फक्त एक 4-5 किलोमीटरवरती डेपो आहे, तिकडे तुम्हाला ड्रॉप करता आणि तिकडून रेल्वे स्टेशन 5-10 मिनिटात तुम्ही पोहोचू शकता. पण आम्ही आता येताना कॅब का केली, कारण की आमच्याकडे लगेज वगैरे पण होतं, लगेज भरपूर होतं सर्वांचं आणि कॅबवाल्यांनी 2000 रुपीज घेतले यायला जस्ट फॉर 80 किलोमीटर्स. तर ही जी गाडी तुम्हाला दिसत आहे इंदोर दौंड एक्सप्रेस, ती गुड्डू त्यांची गाडी आहे. आणि जी अवंतिका एक्सप्रेस दिसत आहे ती आमची गाडी आहे. आणि आता आम्ही सध्या प्लॅटफॉर्म नंबर 1 ला आहोत. गुड्डू त्यांची ट्रेन आहे आणि हा त्यांचा कोच आहे A2. आणि बघा सगळे इथे बसलेले आहेत. गाईज माझा मित्र आलेला आहे, माझे फ्रेंड्स आहेत, त्याला नक्की ओळखत असतील, जमनेरिया. अरे कैसा है? कैसा है यार? बहुत बढ़िया. पहले फोन लगाना चाहिए ना, तो मैं रुकता, स्कूल बाइक से जाता. अच्छा ऐसा है क्या? कार से. अच्छा अच्छा. बाकी कैसा फूक गया रे तू? डैडी ये जीजू है. आप तो बिल्कुल चेंज नहीं हुए. चेंज हुए? मैं 10 सब. मम्मी तो वैसी है ना. ये जीजू है, जीजू. ये पकड़. ओके. अरे रोने का क्या, हम लोग है ना. गुड्डू जा जा, बाय बाय बाय. Number 19315 from Indore to Masala Junction via